माऊली रामकृष्णारी. सर्वजण इकडे या, तुम्हाला एका महान अशा वृक्षाची ओळख करून देतो. निसर्गातील हे आपलं देणं आहे. तुमचा जळवात असेल, सोरायसिस असेल, विशेषतः पाम सोरायसिस तात्काळ बरा करणारा हे झाड आहे. सरळ वाढणारा मोठं वृक्ष असतं. याची साल राखाडी रंगाची गुळगुळीत असते, लगेच लक्ष वेधून दिसते. कोकण व कोल्हापूर प्रांतामध्ये हा विशेषतः दिसून येतो. या झाडाच्या बेगेतून एक चीक निघतं, डिंक निघतं बघा. हे डिंक खूप औषधी असतं. या झाडाला कवंडळ किंवा कौंडळ या नावानं स्थानिक भाषेत ओळखतात. याचं लॅटिन नेम स्टर्कुलिया युरेन्स असं आहे. कुठल्याही प्रकारची जखम असू दे, मग ती जनावरांना होऊ दे किंवा माणसांना होऊ दे, याची जी काय आंतरसाल दिसते याची बघा कुठून पावडर करायची, जखमेवरती भरायची. लागलीच जखम कीड वगैरे असेल लगेच निघून जातात. हातापायाला चरं पडतात बघा, त्यातून रक्त येतं, खूप भयंकर त्रास होतो, वेदना होतात. त्याला जळवात म्हणतात स्थानिक भाषेमध्ये, किंवा पाम सोरायसिस आपण म्हणतो. काय करायचं, टाचा किंवा हातपाय तुम्ही घासताय बघा, याच्यामध्ये स्निग्धांश खूप मोठ्या प्रमाणात असतो. तुमचा सोरायसिस लागलीच बरा होऊन जातो. त्यामुळं हे झाड तुम्ही तुमच्या भागात मुद्दाम बी आणून लावा, अशी मला तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे. याचं जे काही डिंक असतं, हे डिंक खूप औषधी असतं. काय करायचं, पुरुषामध्ये बघा लघवीतून खर पडतं, लघवीतून धातू जातो, किंवा स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरं जातं, आपण त्याला श्वेतप्रदर म्हणतो, ल्युकोरिया म्हणतो. तर डिंकाचं पाणी करायचं. सलग 7 दिवस घेताय तर बघा तुमचं पुरुषाचा जे काय त्रास तो कमी होऊन जाईल, आणि स्त्रियांचा अंगावरून पांढरं जाणं लागलीच कमी होऊन जातं. लहान मुलांना आपण खाऊ म्हणून बदाम देतो, काजू देतो. याचे जे काही बिया असतात, याचं जे काही गर असतं, अतिशय पौष्टिक, अतिशय औषधी असतं. ह्या बिया भाजून दिल्यानंतर लहान मुलांना वेगवेगळे व्हिटॅमिन्स किंवा खनिजाचा उत्तम स्रोत आहे. तर जळवातावरती विशेषतः याचा वापर सर्व लोकांनी करून घ्या. यासाठी या महान वृक्षाची ओळख आपण सर्व लोकांना करावी, यासाठी हा व्हिडिओ दिलेला आहे बघा.